गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, त्याआधी पाहूयात की 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टला आपण कुठे आणि कसे क्लोज झालो. तर निफ्टी जी आहे तर ती पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करत होती, परंतु एक्सपायरी असल्यामुळे त्याला फार कॉल रेटिंग झाल्यानं निफ्टी कुठेच जाऊ शकली नाही. आणि ॲक्च्युली बँक निफ्टी ही जास्त बेरिश होती आणि बँकिंग स्टॉक्स अजूनही बेरिश झोनमध्येच आहेत. परंतु यानंतर काय झालं, आपल्याकडे आला हॉलिडे आणि हॉलिडेमध्ये दोन US चे एक चांगले डेटा आलेले आहेत. तर यातला पहिला डेटा आला आहे की CPI डेटा, तो ॲज एक्सपेक्टेड आला आहे आणि जो रिटेल सेल्स डेटा आलेला आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा फार चांगला आला आहे. त्यामुळे दोनही दिवस, परवा आणि काल रात्री, दोनही दिवस जे इंटरनॅशनल मार्केट्स चालू होते तर पूर्ण मार्केट पॉझिटिव्ह होते. US मार्केट, त्यानंतर जर्मनीचं मार्केट आणि निक्के, सगळे मार्केट्स ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहेत आणि US मार्केट ऑलरेडी शूटअप झालं आहे चांगल्यापैकी. तर मग या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्याकडे झाला आहे आणि प्लस काल नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी जे काही भाषण केलं आहे तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले मुद्दे, तर त्या मुद्द्यांनुसार होणाऱ्या कंपन्यांना प्रॉफिट, भविष्यामध्ये जे काही रिन्युएबल एनर्जी, त्यानंतर एज्युकेशन आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्यांनी आपण जगासाठी फूड बास्केट बनवू शकतो. तर ह्या हिशोबाने त्यांनी जे सांगितलं, तर ऑर्गॅनिक शेती वगैरे, तर याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत, जसं की फर्टिलायझर असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टीमुळे आज एकदम पॉझिटिव्ह मूड मार्केटमध्ये तयार झाला आहे. आणि गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करते की मार्केट 180 ते 200 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. आता यामध्ये होणार काय लक्षात घ्या, मार्केट एकदम लोअर लेवलला होतं, ओपन होताना मिड लेवलला ओपन होतं आहे. तर याच्यामध्ये काय झालं आहे की ज्या लोकांनी कॉल ऑप्शन सेल केले असतील 24,200, 24,300, 24,400, तर हे लोक आता पॅनिकमध्ये येतील आणि हे पॅनिकमध्ये आल्यामुळे काय होईल की ते लोक स्क्वेअर ऑफ करायचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान मार्केट शूटअप होऊ शकतं. आता आजचा जो गॅपअप आहे तर तो त्याच्यामागे डेटा स्ट्रॉंग आहे की येणाऱ्या सप्टेंबरमध्ये US मध्ये रेट कट्स होतील याची शक्यता आता ऑलमोस्ट 90% आसपास पोहोचली आहे. त्यामुळे हा जो गॅपअप आहे हा सस्टेन होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु इमिजिएट 24,500 मार्केट क्रॉस करून जाईल का, तर याच्या संदर्भामध्ये थोडीशी शक्यता आपल्याला कमी वाटते. परंतु तरीही टेक्निकली पाहावं लागेल की काय घडतंय ते. परंतु आजचा गॅपअप इमिजिएट सोल्ड आउट होईल अशी शक्यता फार कमी आहे. तर मग पाहूयात की आज मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. तर मग आज एकंदर सगळ्या जगाचा सिनेरिओ जर आपण पाहिला तर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह कुठेही काही नाही आहे. लोकल क्यूजसुद्धा ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहेत आणि आपण मंथ एंडकडे आता वाटचाल करतो आहे. शेवटचे 2च आठवडे आता राहिलेले आहेत आणि आज वीकचा फर्स्ट डे आहे, शुक्रवार. त्यामुळे जर आपण पाहिलं तर आज ओपन इंटरेस्ट बिल्डअप होईल आणि त्यानुसार कळेल की मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. पण जनरली 24,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि 24,500 आणि 25,000 या दरम्यान खूप सारं कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच मार्केट फार इमिजिएट 24,500 क्रॉस करून वरती जाईल असं वाटत नाही. परंतु जरी गेलं तरी 24,700ला एक मेजर हर्डल मार्केटला मिळेल आणि 25,000 ही फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यासाठी फार मोठा ट्रिगर पाहिजे मार्केटमध्ये, जसं की रेट कट्स वगैरे वगैरे अशा काहीतरी गोष्टी पाहिजेत जेणेकरून मार्केट इमिजिएट एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकतं. कारण आपण पाहिलं आहे की बजेटपासनं FIs जे आहे ते कंटिन्युअसली सेल करत आहेत, कुठेही बाईंग सिनेरिओ त्यांचा दिसत नाही आहे. जोपर्यंत FIs आणि DIs दोघं मिळून बाईंग करत नाहीत तोपर्यंत मार्केट स्टेबल होण्याची शक्यता थोडी कमी आहे. परंतु आजचा दिवस जर पाहिला तर आजचा दिवस मात्र पॉझिटिव्हच आहे आणि यानंतर पुन्हा 2 डेज वीकेंड आहे. त्यामुळे आज बऱ्यापैकी ॲक्शन होऊ शकतं मार्केटमध्ये, कारण साहजिकच आहे की 2 दिवसामध्ये जे काही लोक निगेटिव्ह अँटिसिपेट करत होते त्यातलं काहीच झालं नाही. जसं इराण आणि इस्रायलचं जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे तर त्याच्या संदर्भात कुठलीच डेव्हलपमेंट झालेली नाही, ते लोकही न्यूट्रल आहेत. म्हणजेच बॅड अशी कुठलीच गोष्ट जगामध्ये घडलेली नाही आणि तीच गुड न्यूज आहे जगासाठी. परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये घडणारच नाही याची शक्यता तर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होऊन ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट आपण करायला हवी. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि फ्री ऑफ कॉस्ट स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचे डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.